नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MH न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट, सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राज्यातील विधान परिषदेची निवडणूक आज पार पडत आहे। तर विधान परिषदेच्या 11 सदस्याचा 6 वर्षाचा कार्यकाळ हा 27 जुलै रोजी संपणार आहे। त्या जागा भरण्यासाठी आज विधानसभेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे, त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळू शकतात। तर विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदारांची शाळा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस होल्डिंग टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची रात्र उशिरापर्यंत शाळा घेतली आहे, असं मुख्यमंत्री यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे। तर ही निवडणूक कोणाची आहे, हलक्यात घेऊ नका, असा सल्ला पोलिसांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदारांना दिला आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतल्याची भाजप आमदारांची भेट। तर आपलं एकही मत अवघे ठरणार नाही, याकडे 2 वेळा मॉक पोलिस करण्यात येणार आहे। तर प्रत्येक आमदारांना मतदानासाठी दिले कोल्डिंग टिक्स देखील देण्यात आली आहे। तर त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या कोडिंगनुसारच मतदान करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।